जीवन निबोधत। नमस्कार. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. या घटनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच लोकमान्य टिळकांच्या अनेक गोष्टी माहिती आहेत. आज आपण थोडी वेगळी माहिती जाणून घेऊया. लोकमान्य टिळकांच्या जहाल लेखांमधून प्रेरणा घेऊन मातृभूमीवर नितांत प्रेम करणारे आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतिकारक निर्माण झाले. निर्वाणीच्या निश्चयाने, धाडसाने, स्वार्थ त्यागाने त्यांची देशभक्ती अलौकिक बनली. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव यामुळे तरुण वर्गात स्वधर्म, स्वसंस्कृती व स्वराष्ट्र रक्षणाचा अभिमान तीव्रतेने जागृत झाला. स्वराष्ट्र रक्षणासाठी अखंड सावध राहिलं पाहिजे असे त्यांचे मत होते. जात, पंथ, धर्म यातील भेदभाव लक्षात न आणता सर्व माणसे राष्ट्राच्या कार्याकरता एक होतात. राष्ट्र रक्षणासाठी शक्ती संपन्न होण्यावर लोकमान्य टिळकांनी भर दिला आणि ते टिकवण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी राष्ट्राची सेवा करायची असते. राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र कर्म व उदात्त विचार ठेवले पाहिजेत असे लोकमान्य टिळकांचे ठाम मत होते. लोकमान्य टिळकांनी तरुण पिढीला शरीर आरोग्य संपन्न व बलवान बनवण्याचे आवाहन केले. शरीरात जोम व मन बळकट असेल तरच धैर्याने शत्रूशी सामना करता येतो. आपली सर्व शक्ती, बुद्धी, नीती व श्रद्धा राष्ट्राच्या चरणी अर्पण केली पाहिजे. अशा या महान विभूतीला शतशः नमन. याच विचारधारेचा, चैतन्याचा वारसा आपल्या तिन्ही सेनादलाचे सैनिक पुढे चालवत आहेत. आपण सिव्हिलियन रोजच्या जगण्याची लढाई खेळत असतो. आपल्याला हवं असतं स्थैर्य, सुखी जीवन आणि सुरक्षितता. ती मिळवण्यात आपण इतके मग्न असतो की आपण विसरतो की देश सुरक्षित असेल तरच हे सारं शक्य आहे. आपल्या मनात देशाच्या रक्षणकर्त्यांबद्दल आदर असतो, मात्र तो उफाळून येतो देशावर संकट आलं की. ते मात्र डोळ्यात तेल घालून सर्व काळ देशाच्या रक्षणाचाच विचार करतात. त्यासाठी प्राणार्पणाची त्यांची अंतःभावना असते. त्याचवेळी त्यांनाही घरदार असतं, कुटुंब असतं, नातीगोती असतात. मात्र त्यापेक्षा त्यांना असतो देश हाच देव. त्यासाठी ते सर्वस्व देतात. आपले सर्वस्व वाहताना मनात असतो फक्त सकारात्मक भाव, पुढे जाण्याचा, देशाला पुढे जाण्यासाठी छातीचा कोट करण्याचा. खुली छुपी युद्ध, नैसर्गिक कोप किंवा कोणतीही आपत्ती त्यांच्या मनोबलावर मात करू शकत नाही. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीचे आपले सैनिक, सैनिकी दल, युद्ध प्रसंग आणि काही घटना याबाबतच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवायच्या विवेकानंद केंद्राच्या बदलापूर शाखेतील कार्यकर्त्यांचा मानस होता. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचं अवांतर वाचन वाढावं, त्यांना गोष्ट वाचताना व्यक्त होण्याचा सहज सराव व्हावा या हेतूने शौर्यकथा वाचन आणि लेखन हा उपक्रम हाती घेण्यात आला. उपक्रम अगदी सोपा होता. 5 जुलै ते 14 जुलै रोज एक गोष्ट नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आली. अर्थातच ही गोष्ट विद्यार्थ्यांनी वाचणं अपेक्षित होतं. शक्य असल्यास पालकांनी त्यावर चर्चा करावी अशीही सूचना केली होती. 15 जुलै ते 20 जुलै दरम्यान वाचलेल्या कोणत्याही एका गोष्टीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आणि कोणत्याही एका गोष्टीतील 25 ओळी शुद्ध लेखन केंद्राच्या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबर किंवा ईमेलवर पाठवायचं होतं. केंद्राला पाठवण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा, वाचनाचा छान सराव करून घ्यावा असं सुचवलं होतं. विद्यार्थ्यांना नीट लक्षात यावं म्हणून डोंबिवलीच्या आकांक्षाताईचा मार्गदर्शनपर व्हिडिओ सुद्धा सगळ्यांना पाठवला होता. व्हिडिओ रेकॉर्ड करताना विद्यार्थ्याने सुरुवातीला स्वतःचं नाव, इयत्ता, शाळा व गावाचे नाव सांगायचे होते. शुद्ध लेखनाच्या पेपरवर देखील ही माहिती व मोबाईल नंबर, ईमेल ID लिहिणे अपेक्षित होते. सुरुवातीला इयत्ता 5वी व 6वीचा एक गट आणि 7वी ते 9वीचा दुसरा गट असे विभाजन असणार होते. पण 3री आणि 4थीच्या बालगोपाळांनी आम्हाला पण भाग घ्यायचाय म्हणून मेसेज केले. मग काय झाले 3 गट. बदलापूर, अंबरनाथ, ठाणे,
मुंबईची पश्चिमी उपनगरं, पुणे, जालना या ठिकाणांहून 50हून अधिक मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चला तर मग आता जाणून घेऊया या गोष्टींविषयी आणि या गोष्टींच्या लेखिका सन्माननीय वीरमाता अनुराधाताई गोरे यांच्याविषयी. नमस्कार. वीरमाता अनुराधाताई या अनेक वर्ष पार्ले टिळक विद्यालयात शिक्षिका होत्या. पुढे राजा रामदेव पोद्दार शाळेत मुख्याध्यापिका आणि त्याच शाळेत मराठी विभागात समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक यशस्वी उपक्रम राबवले. त्यात स्वयं अध्ययन तंत्र, वाचन वेग वाढवण्यासाठी कार्यशाळा, दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत शिबिरे यांचा समावेश आहे. विविध वृत्तपत्रात स्तंभलेखन, दिवाळी अंकात लेखन व आकाशवाणीवरील कार्यक्रमात सहभाग. याचबरोबर भारतीय सैनिक हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. हुतात्मा कॅप्टन विनायक विष्णू गोरे हे त्यांचे सुपुत्र होत. अनुराधाताई हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या परिवाराशी संपर्क करून त्यांना मानसिक आधार देतात. तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली असून त्यात वारस होऊ अभिमन्यूचे, गाऊ त्यांना आरती, आचंद सूर्य नांदो, शौर्यकथा भाग 1 व 2, 1971चा रणसंग्राम, ओळख सियाचेनची, जॅक ऑफ ऑल, परीक्षेची भीती कशाला, कथासागर भाग 1 व 2 यांचा समावेश होतो. अनेक संस्थांनी त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे. सह्याद्री वाहिनीने हिरकणी आणि महाराष्ट्र शासनाने वीरमाता पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे. मित्रांनो, आपल्या या उपक्रमाबाबत कळल्यावर अनुराधाताईंना खूप आनंद झाला आणि त्यांनी खास व्हिडिओद्वारे आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. चला तर आपण प्रत्यक्षच पाहूया. नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि त्याच्या बदलापूरच्या शाखेने एक अतिशय छान उपक्रम हाती घेतला होता. मला जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा उपक्रम राबवणारे राजेश कुलकर्णी आणि त्यांची सगळी टीम यांचं मला खूप कौतुक वाटलं. आत्ताच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये असताना घरी आहोत, काय करायचं, कंटाळा आला, असं न करता त्यांनी काहीतरी वेगळा मार्ग त्यांचं कार्य सुरू ठेवण्यासाठी म्हणून शोधला. खरोखरीच त्या कौतुकाला पात्र आहे. जसं त्यांचं कौतुक मला करायचं आहे तसंच या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ना त्या सगळ्या मुलांचं आणि पालकांचं कौतुक मला करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कुलकर्णींचे, म्हणजे मी त्यांना राजेश असंच म्हणते, त्याचं मला आणखीन एका गोष्टीसाठी धन्यवाद मानायचे की त्यांनी माझ्या गोष्टींची निवड केली. माझ्या गोष्टींची निवड करण्यामध्ये माझ्या गोष्टी आहेत म्हणून असं नव्हे, तर मी जो काही संदेश देते त्या पुस्तकातून, शौर्यकथातून, तो संदेश कोणापर्यंत तरी पोचला आणि ज्यांच्यासाठी हा संदेश आहे त्या नवीन जनरेशनपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं. आज सध्या समाजामध्ये जर आपण जिकडे तिकडे कुठेही जरी बघितलं ना तरी आपल्याला एकच चित्र दिसतं, ते म्हणजे सगळीजणं स्वतःचा विचार करतात आणि ज्याला तेज म्हणतात किंवा ओज असा आपण ज्याला शब्द वापरतो त्याचा समाजातून लोप होतो. पैसा मिळवणं म्हणजे ओज आहे का? तुमच्या मते प्रसिद्धीचं बोलय असणं म्हणजे तेज आहे का? माझ्या मते नाही आहे. जेव्हा शौर्य पराक्रम याच्या गाथा लिहिल्या जातात, देशासाठी समर्पणाची वृत्ती तयार होते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा जो काही आपण ज्याला म्हणतो ना आपल्याला कसा भारत करायचा आहे, सामर्थ्यवान भारत करायचा आहे, तो सामर्थ्यवान भारत ह्या लोकांच्या साहाय्याने होईल. या हेतूने ह्या कथा लिहिल्या गेल्या. विशेष करून स्वातंत्र्यानंतर आपल्याला एक वेगळाच समज पसरला की आम्हाला तलवार न चालवता नुसत्या खड्गाच्या साहाय्याने, म्हणजे बिना खड्ग बिना ढाल हे आपण विसरूनच गेलो आणि बाबूजी तुमने करने दिया कमाल असं आपण म्हणायला लावलं. पण खरोखरी असं नसतं. स्वातंत्र्य मिळवणं आणि स्वातंत्र्य राखणं याला खरोखरी क्षात्र तेजच हवं असतं. पुस्तकं लिहिण्यामागे हाच हेतू होता. तो त्यांना कळला, तो तुमच्यापर्यंत पोचला, कारण आम्ही फक्त सांगणारे आहोत, खरे त्याचं कृतीत आणणारे तुम्ही आहात.
आणखीन एक गोष्ट, यांची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये त्यांनी 2 पुस्तकाची माझ्या निवड केली होती. गाऊ त्यांना आरतीमधल्या एकाकी झुंज, कर्नल मेजर अमित, एक बालडीभर पाण्याची किंमत, अमृताची चव आणि शेक हँड या गोष्टी होत्या. त्याच्यातून तुम्हाला एकूणच सैनिकी जीवन कसं असतं, ती माणसं कशी असतात याची थोडीशी ओळख झालीच असेल. त्याचप्रमाणे शौर्य या पुस्तकामधले नथुलाचे वीर तुम्हाला वाचताना कदाचित आत्ता जे काही सगळं चाललेलं आहे, गलवान टेकड्या वगैरे वगैरे, तेही आठवत असेल. चिवट झुंज, कारगिलचा महान योद्धा, कारगिलचा कालच दिवस गेला आणि कारगिलच्या योद्धा हुतात्मा वगैरे हे जे सगळे भाग आहेत ते शौर्यमधून घेतलेले आहेत. या दोन्ही कथा लिहिताना मी ज्या कथांशी एकरूप जशी झाले तशी मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंग केलं, शुद्धलेखन केलं, तेव्हाही झाला असाल. याच्यातून 2 गोष्टी साधल्या गेल्या. तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहिती नाही, पण सध्या सगळेजण ऑनलाईन एज्युकेशन म्हणतात. हे तुम्ही ऑनलाईन एज्युकेशनच केलं. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास म्हणजेच अभ्यास थोडाच असतोच, बिलकुलच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा अभ्यास करताना तुम्ही स्क्रीनसमोर राहिला नाहीत, स्क्रीनच्यापासून लांब गेलात, की जे मस्ट आहे तेही झालेलं आहे. दुसरी एक गोष्ट झालेली आहे की जेव्हा तुम्ही शुद्धलेखन 25 तुम्ही ओळी लिहायच्या आहेत त्याच्यातल्या, याचा अर्थच असा आहे, असं म्हणतात की एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचण्याच्या बरोबर आहे. का बरं? कारण जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा तुमचा हात, मेंदू, डोळे असे जास्तीत जास्त आणि तुमचं काम, मन त्याच्यामध्ये होतच असतात. एका वेळेला जास्तीत जास्त 5 अवयवांचा उपयोग तुम्ही करत असता. त्यामुळे एकदा लिहिलेली गोष्ट 10 वेळा वाचण्याच्या बरोबर इफेक्टिव्ह होते. तुमचं शुद्धलेखन सुधारतं. तुम्हाला आपोआप कोणाला तरी पाठवायचं आहे, त्यामुळे तुम्ही स्पेस ठेवणं, अंतर ठेवणं, किती ओळ, कशी किती शब्द पाहिजे, त्याचा फॉर्मॅट, हे तुम्ही नकळत विचार करायला लागता. तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि म्हणून हे लेखन महत्त्वाचं. दुसरी जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवलेलं आहे. आता मला वाटते आजकाल बरीच जण सॉफ्ट स्किल्स म्हणतात. या सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय आहेत? डिलिव्हरी ऑफ द स्पीच, शब्दातला चढ उतार आहे, कुठे थांबायचं, कुठे नाही, कुठे गॅप घ्यायची, किती गॅप घ्यायची, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, हे जे सगळं प्रकट वाचनाचं कौशल्य आहे ना ते तुम्ही वापरलं असणार. ते करताना सराव केला असणार. याचा फायदा तुम्हाला शाळेतही होईल बरं का. शाळेतही तुम्हाला याचा फायदा होईल. तुमचं वाचन सुधारेल, लिखाण सुधारेल. आणि याच्याही शिवाय तुम्ही जेव्हा फायनल प्रॉडक्ट करता ते करताना तुम्ही अनेकदा केलं, आवडलं नाही, डिलीट केलं, परत केलं, सराव झाला, सातत्य, ज्याला म्हणतो ना अभ्यास, रिव्हिजन म्हणजे काय, हा एक प्रकारची रिव्हिजनच झाली. याचा तुम्हाला इनडायरेक्टली फायदा तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा नक्की होईल. नक्की. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, जेव्हा आपण असं सगळं करतो ना तेव्हा फक्त आपले हात डोळे नसतात बरं का. हे सगळे विचार पहिल्यांदा आपल्या डोळ्यातून मेंदूपर्यंत हृदयात आणि मनात शिरतात. आणि एकदा ह्या विचारांनी मनात तुमच्या पक्क ठाण मांडलं ना की तुम्ही कृतीमध्ये पण आणता. तुमची कृती बदलते, तुम्ही इतरांपेक्षा वेगळं व्हायला लागता. आणि मला नक्की खात्री आहे की हे सगळं वाचता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात आलं असेल की अरे आपण पण त्या कारगिलच्या योद्ध्यासारखे कोणीतरी होऊया, आपणही चिन्यांना तो धडा शिकवूया की जसं त्या नथुलाच्या ह्याच्यामध्ये झालेलं होतं. किंवा एकाकी झुंज असेल किंवा कोणतंही असेल, शेक हँड आणखीन थोडी वेगळी गोष्ट. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या मनावर त्यांचे जे गुण आहेत ते सांगून नाही, तुम्हाला ह्या गोष्टीतून हा गुण मिळाला बरं का, याच्यातून हे शिकलात बरं का, अशी सांगायची गरजच नसते. तुम्हाला आपोआप हे जाणवायला लागेल आणि ते महत्त्वाचं आहे. म्हणजेच इनडायरेक्टली तुमच्यावर अशा प्रकारचे अतिशय छान संस्कार या स्पर्धेच्या रूपाने झालेले आहेत. म्हणूनच स्पर्धा कंडक्ट करणारे बदलापूरची विवेकानंद केंद्राची शाखा आणि त्याचबरोबर ज्यांनी पुढाकार घेतला ते राजेश कुलकर्णी. त्यांनी खूप काही केलं असेल हो, पण तुम्ही दाद दिली नसतीत तर. उदाहरणार्थ एक साधी 2 ओळी सांगितल्या जातात, त्या अशा असतात की आय इज व्हेरी इम्पॉर्टंट बट यू इज मोर इम्पॉर्टंट दॅन आय अँड द युनियन ऑफ यू अँड आय इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे काय बघा, जेव्हा आय नसेल तर स्माईल होऊ शकते का नाही, विल होऊ शकतं का नाही, विश होऊ शकतं का नाही, व्हिगर होऊ शकते का नाही, व्हिजन होऊ शकतं का नाही. म्हणून आय इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मलाच पाहिजे ना, या सगळ्या क्वालिटी माझ्यामध्ये पाहिजे. पण माझ्यामध्ये हव्या आहेत. मी सगळं केलं, मी विश केलं, मी डिसाईड केलं,
माझ्यामध्ये व्हिजन आहे, पण ते इतरांपर्यंत पोचलं, त्याची दाद द्यायला दुसरं कोणीतरी लागतं. यू हॅव टू लाफ अँड यू हॅव टू टुगेदर यू हॅव टू एन्जॉय इट. असं जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला यू म्हणजे सक्सेस मिळतो. आणि म्हणून तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात. राजेशजी म्हणत असतील आय, बट यू आर यू. सो तुम्ही दोघांनी मिळून, आय आणि यूनी मिळून हा जो सगळा कार्यक्रम आहे हा सक्सेस केला. त्याच्याबद्दल दोघांचंही धन्यवाद. सगळ्यांना माझ्या मते, माझ्यातर्फे नॉट मते, सगळ्यांना बेस्ट विशेष. असंच नवीन नवीन उपक्रम करत राहा, कारण नवीन काही घडत नाही. सृजनशक्ती हरवलेली आहे असं जे मानलं जातं त्याला चॅलेंज स्वीकारणं आयुष्यातलं हे आपलं काम असतं. हां, आपले प्रयत्न थोडे असतील, छोटे असतील, छोटं यश मिळेल, पण छोट्या छोट्या यशातूनच यशाचे डोंगर चढता येतात हे विसरू नका. नवीन काहीतरी करा, नवीन काहीतरी घडवा. आणि मला वाटते केंद्राचे कार्यकर्ते हे एक वेगळंच विश्व आहे. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला जमेल त्यांनी हा निदान काही वर्ष तरी हा अनुभव घ्या. खूप वेगळा असतो, कारण तेजाच्या जवळ जेव्हा तुम्ही जाता, प्रकाशाच्या जवळ जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तो तेज आणि प्रकाश आपोआप तुमच्यामध्ये येतं. तेजपुंज व्हा आणि वारसा पुढे चालवा. तुम्हाला अशा शुभेच्छा देते आणि मी थांबवते. पुन्हा एकदा अभिनंदन करते. धन्यवाद. मित्रांनो, मला तर खूप खूप छान वाटलं. वीरमाता अनुराधाताईंनी किती छान मार्गदर्शन केलं ना, आणि आपलं कौतुकही. आता अगदी थोड्या वेळात आपल्या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. पण खरं सांगू का, निकालापेक्षा या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सैनिकांच्या शौर्यकथा वाचल्या याचा मला फार आनंद आहे. तुम्हाला आणि तुमच्या आईबाबांनाही या गोष्टी आवडल्या असतीलच. यापुढे आठवड्यातून किमान एकदा आपण एका गोष्टीचं एखाद्या वेगळ्या विषयावर अवांतर वाचन करू शकतो का? स्वतःलाच एखादं पुस्तक गिफ्ट देऊ शकतो का? विचार करूया, आपल्या पालकांनाही सांगूया. आणि हो, आता चला आपले निकाल पाहूया.
माझ्या सर्व बालमित्रांचे मनपूर्वक अभिनंदन. आता अगदी थोडक्यात आपण विवेकानंद केंद्र बदलापूर शाखेच्या उपक्रमांचा आढावा घेऊया. विवेकानंद केंद्र ही आध्यात्मिक पायावर सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. भारतात 1000पेक्षा जास्त ठिकाणी व जगात 40 देशात मनुष्यनिर्माण राष्ट्र पुनरुत्थान या ध्येयानुसार संस्थेचे कार्य चालते. बालसंस्कार वर्ग, किशोरवयीन मुलामुलींसाठी किशोर किशोरी विकास उपक्रम शाळांमध्ये घेतले जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या हसत खेळत हा उपक्रम घेतला जातो, ज्यायोगे त्यांची परीक्षेची भीती ताण नाहीसा होतो. परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. बदलापूर जवळील गावे व पाड्यांवरील इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते. त्याचा उपयोग त्यांना होतो. सैनिकांच्या कार्याची जाणीव व त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता निर्माण व्हावी म्हणून सन 2019मध्ये आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शौर्य कथाकथन हा दृकश्राव्य कार्यक्रम घेतला. मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर दरवर्षी एप्रिलमध्ये घेतले जाते. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थी स्वतः राख्या तयार करून सैनिकांना पाठवतात. आपल्याबरोबर आदिवासी बांधवांची देखील दिवाळी गोड व्हावी म्हणून आदिवासी पाड्यांवर फराळ वाटप केले जाते. योग हा विवेकानंद केंद्राचा गाभा आहे म्हणून योग वर्ग घेतले जातात. यावर्षी लॉकडाऊन काळात 1 जून ते 21 जून ऑनलाईन योग वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात घेतला गेला. त्यात बदलापुरातील 250पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 1970मध्ये पूर्णपणे लोकसहभागातून हे स्मारक उभे राहिले होते. त्याचे पुनःस्मरण करून संपर्क अभियान राबविण्यात आला. प्लॅस्टिकच्या भस्मासुराने होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन त्या संदर्भात लोकांचे प्रबोधन करणे व त्यावरील उपाय म्हणून प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलन उपक्रम सुरू केला आहे. याचा प्रसार शाळांमधून केल्याने मुलांचा सहभागही लक्षणीय आहे. आता कोविड-19 या महामारीत लॉकडाऊन असताना 500पेक्षा जास्त गरजूंना शिधावाटप केले. तसेच दररोज संध्याकाळी 7 वाजता विश्वकल्याणासाठी सायं प्रार्थना म्हटली जाते. लवकरच कुळगाव बदलापूर वैद्यकीय संघ आणि केंद्राचा कोविड-19 या विषयावर संयुक्त उपक्रम जाहीर होत आहे. धन्यवाद. नमस्कार. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेपर्यंत आलो आहोत. कोणत्याही कार्यक्रमात ऋणनिर्देशाला खूप महत्त्व असते. ज्यांच्यामुळे आपला कार्यक्रम यशस्वी झाला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते. ज्या वीरांच्या शौर्यकथा आपण वाचल्या, लिहिल्या, ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित राहतो त्या सैनिकांना आधी मानवंदना. माननीय अनुराधाताई गोरे यांनी आपल्या पुस्तकातील कथा घेण्यास संमती दिली. तसेच आपल्या कार्यक्रमाबद्दल भरभरून अभिप्राय दिला. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कथा वाचन कसे करायचे याचा उत्तम मार्गदर्शक व्हिडिओ आकांक्षाताई मेहेंदळे यांनी करून दिला, ज्याचा स्पर्धकांना निश्चितच चांगला उपयोग झाला. आकांक्षाताई खूप खूप धन्यवाद. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या लिखाणाचे व वाचन व्हिडिओचे परीक्षण करणे म्हणजे परीक्षकांसाठी मोठेच आव्हान होते, पण ते सर्वच परीक्षकांनी यशस्वीपणे पार पाडले. कथा वाचन व्हिडिओचे परीक्षण वीणाताई लवाटे व ओजस्वीताई धर्माधिकारी यांनी उत्तम प्रकारे केले. मनापासून धन्यवाद. शुद्ध लेखनाचे परीक्षण मोबाईलवर करणे हे कठीणच काम होते, पण सगळ्याच परीक्षकांनी अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन परीक्षण केले. त्याबद्दल हर्षलाताई कुलकर्णी, सुनंदाताई कासार, चंद्रकांतजी लोखंडे, वैशालीताई जोशी व सायलीताई कुलकर्णी यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुले व तुमचे पालक. तुमच्या सहभागाविना ही स्पर्धा यशस्वी झालीच नसती. तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात आणि तुमच्या पालकांनीही तुम्हाला प्रोत्साहन दिले.
मदत केली म्हणून तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. पण हा जो आपला ऋणानुबंध जुळला आहे तो असाच कायम राहावा व वाढावा ही मनापासून इच्छा. सगळे परीक्षक, सगळे पालक आपणही विवेकानंद केंद्राच्या परिवारात सामील झाला आहात. आपण सगळे मिळून आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप धन्यवाद. आता प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.